9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। सध्या होऊ पाहत असलेल्या निवडणुका विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये आम्ही खानापूर तालुका भाजप कमिटीच्या वतीनं आमचे नेते माननीय ब्रह्मानंद शेठ पडळकर साहेब यांची विधान परिषदेसाठी निवड करावी, त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थेचं तिकीट मिळावं म्हणून आम्ही सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज मागणी करतोय। आमची एकच इच्छा आहे की ब्रह्मानंद पडळकर साहेब हे सांगली जिल्ह्याचे ज्यावेळी सभापती होते त्यावेळी त्यांनी या सांगली जिल्ह्यामध्ये प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात कामं केली। सांगली जिल्ह्यातील असं कोणतं गाव नाही की त्या गावामध्ये पडळकर साहेबांनी त्यांचं काम पोहोचवलं नाही। त्या सांगली जिल्ह्याच्या इतिहासामध्ये इतका तत्पर कार्यक्षम समाज कल्याण सभापती आजपर्यंत कधी झाला नाही असा आमचा दावा आहे। म्हणून आमची प्रामाणिक इच्छा आहे, जर गोरगरीब समाजाला जर न्याय द्यायचा असेल, समाजाच्या शेवटच्या घटकाला जर न्याय द्यायचा असेल, तर जो समाजाच्या वेदना जाणून घेतो, ज्यांनी स्वतः गरिबी अनुभवलेली आहे, ज्याला स्वतःला गरिबी चटके बसलेले आहेत, त्या नेत्याला, त्या व्यक्तीला 100% गरिबांचे दुःख कळणार आहेत। अशा व्यक्तीला म्हणजे आमचे नेते ब्रह्मानंद पडळकर साहेब यांना आज स्थानिक स्वराज्य संस्थेचं तिकीट मिळावं म्हणून आम्ही मागणी करत आहे। त्याचबरोबर आमचे नेते माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आज ह्या राज्यभर आज त्यांचा जो दबदबा आहे, आज त्यांचं जे यश आहे, त्यांचा जो संघर्ष आहे, हे त्यांच्या प्रत्येक संघर्षात आमचे नेते ब्रह्मानंद पडळकर साहेब त्यांच्या संघर्षात, त्यांच्या यशात, त्यांचा पडळकर साहेबांचा जो संघर्ष झाला त्या संघर्षामध्ये ब्रह्मानंद पडळकर साहेबांचा सिंहाचा वाटा आहे आणि हे सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा कबूल करेल। म्हणून गोरगरीब जनतेला, समाजाला वाली कोण असेल तर ह्या पडळकर बंधूशिवाय कोण या सांगली जिल्ह्यामध्ये नाही। म्हणून आमची प्रामाणिक अशी इच्छा आहे की ब्रह्मानंद पडळकर साहेबांना भाजप तिकीट मिळावं। त्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा असू द्या, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आपले सम्राटबाबा माडिक असू द्या, यांच्याकडे आम्ही ठोसपणे अशी मागणी करणार आहोत की आम्हाला आमच्या नेत्याला तिकीट द्यावं अशी विनंती करतो। नमस्ते। आज भारतीय जनता पार्टी खानापूर तालुक्याच्या वतीने आज आम्ही मीडिया पुढे यासाठी आलेलो आहे की आमचे नेते ब्रह्मानंद शेठ पडळकर यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवावे अशी आमची मागणी आहे। कारण काय आहे, लोकनेते गोपीचंद पडळकर साहेबांनी ज्यावेळी MLC मधून आमदार होते त्यावेळी त्यांनी खानापूर तालुक्यात प्रत्येक गावात विकासामुख काम केलेलं आहे। प्रत्येक गावात त्यांनी विकासासाठी फंड टाकलेला आहे, निधी टाकलेला आहे आणि असं सर्व लोककल्याणकारी बहुजनांचे नेते असणारे आमचे ब्रह्मानंद शेठ पडळकर हे सर्व तळागाळात समाजासाठी, गोरगरिबासाठी किंवा सर्वसामान्य जनतेसाठी, बहुजनासाठी एक तुल्यबळ असं नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाला विधान परिषदेवर संधी मिळावी अशी आमच्या भारतीय जनता पार्टीची खानापूर तालुक्याची मागणी आहे आणि याचा विचार सहानुभूतीपूर्वक किंवा चांगल्या प्रकारे व्हावा म्हणून आम्ही आज या मीडिया पुढे आलेलो आहे। त्यांना विधान परिषदेची लवकरात लवकर उमेदवारी मिळावी अशी आम्ही या माध्यमातून मागणी करत आहे। ब्रह्मानंद पडळकर साहेबांबद्दल बोलायचं झालं तर खरं तर साहेबांकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अडचण सोडवत असताना ती व्यक्ती कोणत्या जाती धर्माची आहे किंवा कोणत्या पक्षाची आहे हे त्यांनी कधी पाहिलं नाही किंवा कोणत्या गावगाड्यातून आलेली आहे हे देखील त्यांनी कधी पाहिलं नाही। त्यांनी फक्त पाहिलं तर त्या माणसातील माणुसकी पाहिली। अनेक वर्षापासून ते या सामाजिक कार्यामध्ये काम करत आहात
आणि काम करत असताना समाज कल्याण सभापती असताना सुद्धा त्यांनी अधिक गावामध्ये त्यांनी निधी देऊन गावाचा अक्षरशः त्यांनी घडवण्याचं जे कार्य आहे ते त्यांनी त्या माध्यमातून अनेक वर्षापासून ते करत आलेले आहेत. आणि खरं तर आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीची एवढीच मागणी राहील की अशा व्यक्तीलाच आपल्याला विधान परिषदेवरती आमदारकी म्हणून आपण सर्वांनी पाठवावे आणि या मतदारसंघातील सर्वांच्या मनातील जे कामाच्या माध्यमातून जे निघड केलेलं आहे अशा व्यक्तीलाच आपण आमदार म्हणून या ठिकाणी करावं हे आमच्या सर्वांची एकमताने विनंती आहे.